नमस्कार, मी डॉक्टर विवेक सुमती रोहिदास वर्तक, मत्स्यशास्त्रज्ञ, मत्स्य उपकेंद्र तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल। आज आपण मत्स्यबीजाचं अनुकूलन आणि साठवणूक कशी करतात याबाबतचा व्हिडिओ पाहत आहोत। मत्स्यशेतीमध्ये मत्स्यबीजाच्या निरोगी असण्यावर मत्स्यशेतीचं अर्थशास्त्र आणि नफा अवलंबून असतो। त्यामुळे मत्स्यबीज तलावामध्ये साठवणूक करताना खूप काळजी घेणे हे अत्यावश्यक असतं, कारण की ह्यामध्ये जर चूक झाली तर पुढील सर्व माशांच्या जगणुकीचं प्रमाण जे आहे ते कमी मिळून नफा कमी होतो। म्हणून मत्स्यबीज ज्यावेळी पिशव्यांमध्ये पॅक होऊन ऑक्सिजन पॅक होऊन आपल्या ताब्यात येतं, त्यावेळी त्या पिशव्या अनुकूलन करून कशा प्रकारे तलावात संचयन करायचं याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मत्स्यबीजाचं जगणुकीचं प्रमाण मिळेल आणि त्यातून होणारा नफा हा आपला वाढेल। धन्यवाद। हा आहे रोहूचा स्पॉन, हे आहे जिवंत मत्स्यजिरे। कटला माशाचं मत्स्यजिरे, हे आहे जिताडा मत्स्यबीज आणि आता आपण ते तलावामध्ये सोडणार आहोत। अशा प्रकारच्या पॅकिंग मध्ये ते येतं आणि विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी येतं। आता रात्रीचे जवळजवळ 11:30 वाजलेले आहेत आणि रात्रीच्या वेळी वातावरण थंड असल्यामुळे बीजाची वाहतूक करणं सोपं असतं, म्हणून हे बीज रात्री येतं। आता आपण हे थोड्या वेळ ह्या टाकीमध्ये थोड्या वेळ ठेवणार आहोत। हे अशासाठी ठेवायचे आहे, पाणी आहे टाकीत, की जेणेकरून प्रवासादरम्यान ह्या पाण्याचं तापमान जे असतं ते बदललेलं असतं, म्हणून ते आधी आपण ह्या पाण्याची समरस करून हळूहळू सोडणार आहोत। तसं या बॅगा याच्यात ठेवून द्या। कटला व रोहू जातीचे मत्स्यजिरे तलावात सोडल्यानंतर 7 दिवसानंतर झालेली माशांची वाढ। हा पापदा मासा आहे, अतिशय चविष्ट मासा असतो आणि याला एक्सपोर्ट व्हॅल्यू पण चांगली आहे। प्रथमच आपण हा प्रयोग करतो। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आमच्याच विद्यापीठाचं जे फेसबुक पेज आहे त्यालाही आपण फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा। धन्यवाद।